कोंढवा परिसरातील इशाबेला सोसायटीमध्ये दोन अल्पवयीन मुलांच्या किरकोळ वादाचं अचानक मोठ्या वादात रूपांतर झालं। त्यामुळे सोमवारी रात्री कोंढवा भागात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। या घटनेनंतर दोन गट आमने सामने आले आणि परिसरात दगडफेकीचा प्रकार देखील घडला। यानंतर मोठ्या संख्येनं नागरिक कोंढवा पोलीस स्टेशन बाहेर जमा झाले होते। याबाबत माहिती देताना अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितलं की इशाबेला सोसायटीमध्ये अल्पवयीन मुलांमध्ये खेळताना किरकोळ वाद झाला। त्यानंतर काही मुलांनी सोसायटीत येऊन त्या मुलांना मारण्याचा प्रयत्न केला। ही सर्व मुलं अल्पवयीन होती। दोन्ही बाजूनी तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आले असताना लोकांची गर्दी जमली। त्यातील काहींनी दगडफेक करण्याचा प्रयत्न केला, मात्र या घटनेत कोणीही जखमी झालं नाही। तसंच या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा पाटील यांनी दिला आहे। एरंडवणे परिसरातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डोळ्यांच्या तिरळेपणाचं आणि काच बिंदूचं ऑपरेशन करण्यासाठी आलेल्या एका 6 वर्षीय चिमुरडीचा ऑपरेशन थिएटर मध्येच मृत्यू झाला। प्रियांशी जितेंद्र बागडे असं या दुर्दैवी मुलीचं नाव आहे। डॉक्टरांनी उपचारात केलेल्या हलगर्जीपणामुळे आणि निष्काळजीपणामुळेच मुलीचा जीव गेल्याचा थेट आरोप करत मृत मुलीच्या वडिलांनी या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। संभाजी ब्रिगेडनं पिंपरीतील शिवराज मोटेगावकर याच्या आरसीसी क्लासेसमध्ये तोडफोड करत आंदोलन केलं। देशभरात खळबळ उडालेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्रात मोठी कारवाई करण्यात आली आहे। लातूर मधील प्रसिद्ध आरसीसी क्लासेसचा संचालक आणि केमिस्ट्रीचा प्राध्यापक शिवराज मोटेगावकर याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं अटक केली आहे। शिवराज मोटेगावकर हे लातूर पॅटर्न मधील कोचिंग क्षेत्रातील मोठं नाव मानलं जातं। मराठवाड्यासह लातूरमध्ये आरसीसी क्लासेसच्या नावानं ओळखल्या जाणाऱ्या कोचिंग संस्थांचा तो संचालक आहे। खडक पोलीस स्टेशन आणि विमानतळ पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 2 बांगलादेशी महिला आणि एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतलं। हे तिघही गुवाहाटी म्हणजेच आसाम इथं पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। तिघही बांगलादेशातील रहिवासी असल्याचं समोर आलं आहे। सोलापूरवरून ते पुण्यात आले होते आणि पुण्यातून ते गुवाहाटीकडे जाण्याच्या तयारीत होते। या तिघांना पुढील कारवाईसाठी विमाननगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं आहे। पुण्यातील बँकिंग क्षेत्रात खळबळ उडवून देणारा एक मोठा कर्ज घोटाळा समोर आला आहे। स्टेट बँक ऑफ इंडियाच्या हिंगणे खुर्द शाखेत अधिकृत सोने तारण मूल्य निर्धारक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीनेच बँकेचा विश्वासघात केलाय। त्याने इतर 13 कर्जदारांशी संगनमत करून कमी शुद्धतेचं आणि बनावट सोनं बँकेत तारण ठेवलं। हे सोनं उच्च शुद्धतेचं असल्याचं खोटं प्रमाणपत्र देऊन बँकेकडून तब्बल 4 कोटी 44 लाख रुपयांचं कर्ज मंजूर करून घेतलं आणि बँकेची 4 कोटी 23 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली। या प्रकरणी पुणे शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं मुख्य आरोपींसह 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। 26 मे 2025 पासून ते 18 मे 2026 या कालावधीत हा महाघोटाळा सुरू होता।